नमस्कार, C24 तास मध्ये आपले स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। ब्राह्मणवाडा येथे दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार, तहसीलदारांना दिले निवेदन। राहुरी शहरातील डॉक्टर गागरे यांची गेल्या अनेक वर्षांपासून अविरत रुग्णसेवा सुरू, रुग्णांना मिळणार योग्य दरात उपचार। मंचर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, 8 लाखांचा 51 किलो वजनाचा गांजा जप्त। आणि अकोल्यातील मेहेंदुरी परिसरामधील महिला आक्रमक, दारू अड्ड्यांची झडती घेऊन मुद्देमाल केला पोलिसांच्या स्वाधीन। सत्यम शिवम सौंदर्यम हे ब्रीद असलेले अहमदनगर शहरातील सौंदर्य आभूषणांनी सजलेलं दालन SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी सुदृढ नात्यांच्या बंधातून निर्मळ नाती जपत आणि विश्वासाची परंपरा कायम ठेवत साजरा करत आहे 80वा वर्धापन दिन सोहळा। अनमोल नात्यांचे सोनेरी दिवस। त्यानिमित्त SG कायगावकर आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी घेऊन आलेत दागिन्यांच्या मजुरीवर घसघशीत सूट। सोने चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट, हिरे प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। याशिवाय दररोज एका भाग्यवंताला दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल 100% सूट। 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत बदलत्या फॅशननुसार अद्ययावत अलंकार, नाविन्यपूर्ण मनमोहक डिझाईन्स, सर्टिफाईड हिऱ्यांचे अलंकार। SG कायगावकर सराफ अँड ज्वेलर्स। 80व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अहमदनगर शहरातील दोन्ही दालनं विनम्र सेवेसाठी सज्ज आहेत। बुधवारी सुद्धा सुरूच राहणार। त्वरा करा, डिस्काउंट कालावधी 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत। SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी, सराफ बाजार आणि नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर। बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। ब्राह्मणवाडा इथं मागील काही दिवसांपासून हातबट्टी, दारू आणि जुगार असे अवैध धंदे सुरू आहेत। हे अवैध धंदे त्वरित बंद करावे यासाठी येथील महिला सरसावल्यात। याबाबतचं निवेदन औंढा येथील तहसील कार्यालयामध्ये देण्यात आलं आहे। ब्राह्मणवाडा येथे मागील काही दिवसांपासून खुलेआम दारू आणि जुगार असे अवैध धंदे सुरू आहेत। त्यामुळे येथील अनेकांचे संसार उघड्यावर आलेत। ब्राह्मणवाडा येथील खुलेआम होणारी दारू विक्री बंद करावी, तसेच आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी येथील महिलांनी केली आहे। त्या आशयाचं निवेदन येथील तहसील कार्यालयामध्ये देण्यात आलंय। बंद करण्यासाठी दारू, पत्ते, गंजीपत्ता चेक बंद झाला पाहिजे। आमच्या गावात येऊन आमच्या भट्टी पाडणाऱ्याला बंद करावं। ब्राह्मणवाड्यात रोज मंजुरी करत आहे। आमचे माणसांनी सगळ्यांनी दारू पिऊन संध्याकाळी आले तर मारत आहे, कोणाला भांडत आहे, कोणाचे हात धरून बाहेर काढत आहे। याला फार कदरून गेलोय। दारूसाठी आम्ही तहसीलदार मोर्चा आणलेला आहे दारू बंद करण्यासाठी। ते दारू महिलांना आम्हाला त्रास जास्त व्हायला, माणसांचं जेवण सुद्धा करू द्यायचं। उमेश चक्कर, C24 तास, हिंगोली। संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक आणि साईबाबा संस्थानचे माजी उपाध्यक्ष, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांची सर्व क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना यंदाचा किसनवीर साखर कारखान्याच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार जाहीर झालाय। त्यामुळे सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक आणि साईबाबा संस्थानचे माजी उपाध्यक्ष, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या सहकार, राजकारण, समाजकारण, शिक्षण आदी क्षेत्रांमध्ये केलेल्या विविध उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना यंदाचा किसनवीर साखर कारखान्याच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार जाहीर झालाय। त्यांचं वितरण 14 ऑगस्ट रोजी सातारा इथे माजी राज्यपाल आणि शिक्षण महर्षी डॉक्टर DY पाटील यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे।
किसनवीर साखर कारखान्याचे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या स्मरणार्थ गेल्या 20 वर्षांपासून हा पुरस्कार देण्यात येतोय। पुरस्काराचं यंदाचं 21वं वर्ष आहे। 1 लाख रुपये रोख आणि सन्मानपत्र असं याचं स्वरूप आहे, असं अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी नुकतंच जाहीर केलंय। किसनवीर यांच्या 112व्या जयंतीनिमित्त 14 ऑगस्ट रोजी त्याचे वितरण केले जाणार आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ काँग्रेसी नेते प्रतापराव भोसले हे असणार आहेत। पुरस्कार निवडीसाठी प्राध्यापक संभाजीराव पाटणे, लक्ष्मण माने, प्राध्यापक वसंतराव जगताप आदींची समिती गठीत करण्यात आली होती। त्यांनी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे। तर माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना जाहीर झालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होतंय। योगी डोके, C24 तास, कोपरगाव। रायगड जिल्ह्यामधील पेन जवळील मोहपाडा गावामध्ये पुरुषोत्तम गीत यांचा वडिलोपार्जित गणेश मूर्ती बनवण्याचा कारखाना आहे। या ठिकाणी इको फ्रेंडली गणपती तयार केले जातात, मात्र या गणेश मूर्तींना योग्य भाव मिळत नाहीये, अशी खंत गीते यांनी व्यक्त केली आहे। याचं महत्त्व विशद करणारा सण म्हणजे रक्षाबंधन। हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय। बाजारपेठांमध्ये आकर्षक राख्यांची अगदी रेलचेल झाली आहे। मात्र विशेष म्हणजे यंदा चीनी राख्यांचे प्रमाण मार्केटमध्ये पूर्णपणे घटलंय। रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय, त्यामुळे बाजारपेठांमध्ये प्राचीन आणि महाभारतकालीन ग्रंथामध्ये रक्षाबंधन या सणाचा संदर्भ आढळून येतो। देव आणि असुर यांच्यामधील संघर्षामध्ये देवांचा विजय झाल्यानंतर या सणास सुरुवात झाल्याचं मानण्यात येत आहे। एका दंतकथेनुसार देव आणि असुर यांच्यामधील युद्धामध्ये देवांची पिछेहाट होत असलेली बघून इंद्रदेवानं युद्धामध्ये सहभाग घेण्याचा निर्णय घेतला। इंद्राची पत्नी इंद्रायणीनं त्यांच्या हातामध्ये रक्षा धागा बांधला होता, त्यामुळे त्यांना युद्धामध्ये विजय प्राप्त झाला असं म्हटलं जातं। पुराणानुसार श्रावण पौर्णिमेस पुरोहितांनी दिलेले आशीर्वाद पवित्र मानले जातात। मध्ययुगीन भारतामध्ये बाहेरील आक्रमकापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येतो आणि तेव्हापासून भावाच्या मनगटावरती राखी बांधण्याच्या पवित्र संस्कृतीस सुरुवात झाली असं मानलं जातं। यावर्षी बाजारामध्ये छोटा भीम, सेलम मणी, गुजरात मणी आदी राख्यांना विशेष मागणी असल्याचं विक्रेत्यांनी C24 तासशी बोलताना सांगितलंय। विशेष म्हणजे यावर्षी चीनी राख्यांचे प्रमाण अगदीच नगण्य असल्याचं वास्तव या निमित्तानं पुढे आलंय। भारतीय सेना शेजारच्या देशाशी सीमेवरती लढत असताना आणि इतर देश या कामी त्यांना सहकार्य करत असल्यानं त्यांच्या उत्पादित मालावरती बहिष्कार टाकण्याचे तंत्र लोकांनी अवलंबल्याचं दिसून येत आहे। बोला, स्टोनचे राखेचे रेट वाढले, दुसरं काय? पहिले जे समजा 5 रुपयाला राखी होती ती 7 रुपये 8 रुपयाला गेली। 2-2, 3-3 रुपयाला पण आहे राखी। 10 रुपयापर्यंत आहे, 40 रुपये, 20 रुपये, 10 रुपये, 5 रुपये, जसे घेतलं तसे राखे। भाव वाढले त्याच्यामुळं रेट वाढलेले, चौकटच भाव वाढले। GSTमुळे ना थोडं राख्या सगळ्या महाग झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ना दिसण्यासाठी व्यवस्थित आहे राख्या आणि पहिल्यापेक्षा आहे ना थोडं 2 पैशांनी जास्त बी आहे। GST करमुळे ना थोडंसं 2 रुपये जास्त हे झाले असल्यामुळे ना थोडं याच्या म्हणजे विक्रीसाठी ना जास्त म्हणजे गिराईक बी थोडंसं चांगले असल्यामुळे गिराईक बी थोडं वाढलेले आहे। म्हणजे आता आजकाल सर्व नाही का लेडीज म्हणले ना सगळं डायमंड, आजकाल सगळं डायमंडवरतीच नाही का जसं म्हणजे लेडीजला म्हणजे नुसतं खडेच पाहिजे नाही, दुसऱ्या राख्यामध्ये दोऱ्यांच्या ते पहिल्यासारखे गोंडे ते नाही का कागदामध्ये ते राहिलेच नाही का, म्हणजे सगळे डायमंडवरतीच आहे। संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त। सौंदर्यम हे ब्रीद असलेले अहमदनगर शहरातील सौंदर्य आभूषणांनी सजलेलं दालन SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी सुदृढ नात्यांच्या बंधातून निर्मळ नाती जपत आणि विश्वासाची परंपरा कायम ठेवत साजरा करत आहे
80वा वर्धापन दिन सोहळा, अनमोल नात्यांचे सोनेरी दिवस. त्यानिमित्त SG कायगावकर आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी घेऊन आलेत दागिन्यांच्या मजुरीवर घसघशीत सूट. सोने चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट, हिरे प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. याशिवाय दररोज एका भाग्यवंताला दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल 100% सूट. 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत. बदलत्या फॅशननुसार अद्ययावत अलंकार, नाविन्यपूर्ण मनमोहक डिझाईन्स, सर्टिफाईड हिऱ्यांचे अलंकार. SG कायगावकर सराफ अँड ज्वेलर्स. 80व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अहमदनगर शहरातील दोन्ही दालनं विनम्र सेवेसाठी सज्ज आहेत. बुधवारी सुद्धा सुरूच राहणार. त्वरा करा. डिस्काउंट कालावधी 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत. SG कायगावकर, सुवर्ण क्षणांसाठी, सराफ बाजार आणि नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. राहुरी शहरातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये नामवंत आणि 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे डॉक्टर SG गागरे मेंदुरोग, हृदयरोग, मधुमेह तसेच जनरल पेशंट्सना ते अविरत सेवा देत आहेत. दर गुरुवारी मोफत आणि इतर दिवशी योग्य दरामध्ये डॉक्टर गागरे हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सेवा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती डॉक्टर गागरे यांनी C24 तासशी बोलताना दिली आहे. राहुरी शहरातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे डॉक्टर SG गागरे हे आता पूर्ण वेळ स्वतःच्या मालकीच्या गागरे हॉस्पिटल देणार आहेत. मेंदुरोग तज्ज्ञ डॉक्टर RS वाडिया यांच्याबरोबर डॉक्टर गागरे यांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. मेंदुरोग, हृदयरोग, मधुमेह आणि जनरल पेशंट्सना डॉक्टर गागरे हे 1996 सालापासून सेवा देत आहेत. त्यांचं निदान आणि उपचार अचूक असतात, याविषयी ते सर्वत्र प्रसिद्ध आहेत. दरम्यानच्या काळामध्ये विळद येथील रुग्णालयामध्ये पार्ट टाइम सेवा आणि बुद्धिबळपटू चिरंजीव शार्दूल याच्या तयारीमुळे त्यांना हॉस्पिटलला पूर्ण वेळ देता आला नाहीये. मात्र आता डॉक्टर गागरे हे तत्पर आणि पूर्ण वेळ सेवा रुग्णांना देणार आहेत. दर गुरुवारी मोफत तर इतर दिवशी योग्य दरामध्ये डॉक्टर गागरे हॉस्पिटलकडनं रुग्णांना सेवा उपलब्ध होणार आहे. रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, अशी माहिती डॉक्टर गागरे यांनी C24 तासशी बोलताना दिली आहे. मी डॉक्टर अण्णासाहेब गागरे, MBBS MD मेडिसिन BJ मेडिकल कॉलेज पुणे. 96 पासून राहुरीमध्ये रुग्णसेवा देत आहे. परंतु मध्यंतरी काळात चिरंजीव शार्दूलला ग्रँडमास्टर बनवण्यामध्ये माझे 15 वर्षे गेले, त्यामुळे रुग्णसेवेकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु आता रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने मी पूर्ण वेळ राहुरी शहरातील रुग्णांसाठी उपलब्ध आहे. शार्दूल मोठा झाल्यामुळे तो स्वतः एकटाच ग्रँडमास्टर स्पर्धेसाठी जात आहे. तर या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मी विविध उपक्रम राबवणार आहे. त्यानिमित्ताने दर गुरुवारी आपल्या तालुक्यातील ज्या घरामध्ये दाम्पत्याला मुलीच आहेत त्यांना व जनरल पेशंटला पण सर्वांना फ्री कार्डिओग्राफ देण्याची सोय दर गुरुवारी करण्यात आली आहे. तसेच भविष्य काळामध्ये राहुरीमध्ये CT स्कॅन, MRI आणि विविध सिरियस पेशंटची सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे सिरियस पेशंटला लगेच नगरला हलावं लागते. त्या दृष्टीने पण जास्तीत जास्त प्रयत्न करून इथं सेवा उपलब्ध कशी करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येईल. तर इथून पुढे सर्वांनी, मी पूर्वी 3 वर्ष विळद घाटामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून सर्व्हिस करत होतो, ती आता सोडली आहे आणि राहुरीतच 24 तास रुग्णांना सेवा देण्याचा प्रयत्न राहणार आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. श्री सत्यविनायक महापूजेचा औचित्य साधून रांजणगाव महागणपती इथं राजेश ग्रुप परिवारातर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. सालावादप्रमाणे रांजणगाव गणपती येथील प्रसिद्ध उद्योजक राजेश लांडे यांनी राजेश ग्रुपच्या माध्यमामधून नागपंचमी सणाचं औचित्य साधून रांजणगाव गणपती मंदिरामध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. या रक्तदान शिबिरामध्ये 60 रक्तदात्यांनी रक्तदान केलंय. यावेळी हजारो लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय. या कार्यक्रमासाठी आमदार बाबूराव पाचरणे, राष्ट्रवादीचे जाकीरभाई पठाण, भाजप शिरूर तालुका अध्यक्ष भगवान शेळके, शिवसैनिक पाराजी गावडे, जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष नाताभाऊ शेवाळे आणि अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी राजेश ग्रुपचे संस्थापक राजेश लांडे यांनी उपस्थितांचे आभार मानलेत. रांजणगाव गणपती एक अष्टविनायकपैकी स्थळ आहे. राजेश ग्रुप आणि त्यांचे प्रोप्रायटर्स राजेश लांडे आणि विजू लांडे, संतोष लांडे यांचे पिताश्री आमचे काका दत्तोबा लांडे हे याच गावातले आहेत आणि महागणपतीची भरपूर सेवा वडिलांनी केली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गेली 12 वर्षांपासून या कुटुंबानं इथं पंचमीचं जेवण म्हणजे महागणपतीचा अभिषेक करणं, पूजा करणं आणि अन्नदान करणं, तर हजारो लोकांना या ठिकाणी जेवण दिलं जातं. चांगल्या पद्धतीचं पौष्टिक जेवण या ठिकाणी दिलं जातं आणि त्याला जोडून गेल्या 4 वर्षांपासून एक सामाजिक बांधिलकी या नात्यानं त्यांनी रक्तदान शिबिर चालू केलेलं आहे आणि आजही जवळपास 50हून अधिक लोकांनी या ठिकाणी सहभाग घेतला, रक्तदान केलं आणि यशस्वी तोही कार्यक्रम झालेला आहे. आणि अतिशय चांगला ग्रुप म्हणून आज राजेश ग्रुप पेट्रोलियममध्ये असेल, कन्स्ट्रक्शनमध्ये असेल किंवा खडी क्रशर, इतर सगळ्या याच्यामध्ये उद्योग सगळेच करतात, परंतु प्रामाणिकपणा आणि सचोटी याचा त्यामध्ये सहभाग आहे. आमच्या काकांचं त्यांना आशीर्वाद आहे, माझाही आशीर्वाद आहे आणि यशस्वी ग्रुप म्हणून त्यांची ओळख आहे. आज त्यांनी अन्नदान केलं म्हणून पुन्हा एकदा तालुक्याच्या वतीनं अन्नदाता सुखी हो. सत्यविनायक महापूजेच्या निमित्ताने आपल्या रांजणगावचे एक व्यवसायाच्या माध्यमातून आणि उद्योगाच्या माध्यमातून संपूर्ण पंचक्रोशीमध्ये आणि तालुक्यामध्ये नावलौकिक मिळवलेले दत्तोबा लांडे आणि त्यांचे चिरंजीव विजू शेठ लांडे, राजू शेठ लांडे, संतोष लांडे या संपूर्ण परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी पंचमीचा कार्यक्रम आणि रक्तदानाचं शिबिर आयोजन केलेलं आहे. दत्तोबा लांडे यांनी आपल्या संपूर्ण या परिसरामध्ये आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून त्याचबरोबर रांजणगाव गणपती ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम केलेले आहे. पण आपण समाजामध्ये काही देणं लागतो म्हणून गेली 10-12 वर्षापासून या निमित्ताने ते रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन करत असतात आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळत असतो. अशाच पद्धतीचं कार्यक्रम त्यांनी दरवर्षी आयोजन करू ही सदिच्छा शुभेच्छा त्या निमित्ताने त्यांना. सत्यविनायक महापूजेचे औचित्य साधून आज रांजणगाव येथे गणपती मंदिर येथे श्री राजेश ग्रुप या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं. या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि आत्तापर्यंत 51 जणांनी रक्तदान केले आणि रक्तदानासाठी चांगला रिस्पॉन्स या रांजणगाव परिसरातून कायम गेली 4 वर्ष झालं आम्ही घेतो आहे आणि अजूनही अपेक्षित आहे की 100 रक्तदाते होतील अशी अपेक्षा आहे. आज रांजणगाव महागणपती येथे राजेश ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात आत्तापर्यंत 51 जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी अक्षय रक्तपेढी हडपसर यांचे सहकार्य लाभले आणि या रक्तदान शिबिरामध्ये 100 रक्तदाते होतील असा विश्वास आहे आणि दरवर्षी गेली 4 वर्ष झालं राजेश ग्रुपच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं, तसंच अन्नदानही करण्यात येतं आणि इथला रिस्पॉन्स हा खूप चांगला आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्याबद्दल राजेश ग्रुपचं जेवढं सहकार्य मानावं तेवढं कमीच आहे. आणि रक्तातले 3 घटक असतात, एक प्लाझ्मा, दुसरा ब्लड RBC आणि तिसरा प्लेटलेट्स. जे डेंग्यू वगैरे असतात त्यांना प्लेटलेट्स दिल्या जातात. प्लाझ्मा हा बर्न पेशंटसाठी दिला जातो, जे भाजलेले असतात त्याचं क्लॉटिंग थांबायचं असतं अशासाठी प्लाझ्मा दिला जातो आणि PCV हे जे डिलेवरी गायनेक पेशंट असतील त्याच्यासाठी रक्ताचा उपयोग केला जातो आणि हे मोठं सहकार्य राजेश ग्रुपच्या वतीनं रांजणगाव येथे लाभलेलं आहे. त्याबद्दल मी धन्यवाद. आज या ठिकाणी रांजणगाव तीर्थक्षेत्र महागणपती दरवर्षीप्रमाणे राजेश लांडे परिवाराच्या वतीनं
पंचमीचा प्रसादाचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत असतो. त्यालाच जोडून ते या ठिकाणी सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदानाचं शिबिर आयोजित या ठिकाणी करत आहेत. राजेश ग्रुप हा शिरूर तालुक्यात नव्हे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये नावाजलेला असा वेगवेगळ्या व्यवसायाच्या निमित्तानं या ठिकाणी परिचित असणारा हा परिवार आहे. निश्चितपणानं तालुक्यातील नव्हे तर पुणे जिल्ह्यातील अनेक महागणपतीचे भक्त या ठिकाणी आजच्या या पंचमीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अन्नप्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. त्या निमित्तानं रक्तदानाचा सुद्धा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होतो आहे. निश्चितपणानं या परिवाराला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. मी मनापासून या ठिकाणी या परिवाराला तालुक्यातील सर्व आम जनतेच्या वतीनं मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी अरुण कुमार मोटे सह राजेश खराडे, सी24 तास, शिरूर. कोपरगाव शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 97वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. यावेळी शौर्य प्रतिष्ठानच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त 1.5 दिवसाची शाळा शिकूनही अज्ञानावरती मात करून साहित्य संपदा निर्माण करणारे साहित्यिक, हातामध्ये डफ धरून मर्दाचा पोवाडा गाणारे शिवशाहीर, छत्रपती शिवरायांचे चरित्र 7 समुद्रापलीकडे रशियामध्ये गाऊन शिवरायांना जागतिक दर्जाचे महापुरुष म्हणणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 97व्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरामध्ये शौर्य प्रतिष्ठानच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरामध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीत अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी तन्वीर रंगरेज, फकीर रंगरेज, विजू इस्ते, नानाभाऊ इस्ते, अनवर शेख, वसीम सय्यद, सागर विस्पुते, अकिल शेख, अर्जुन मरसाळे, डेव्हिड इंगल, इम्रान बागवान, शिवा कांबळे, राजेंद्र उशिरे, नितीन ताकवाले आदींसह मोठ्या संख्येनं समाज बांधव उपस्थित होते. अण्णाभाऊ साठे जयंती काढली. शौर्य प्रतिष्ठान व वक्रतुंड तरुण मंडळ आम्ही सगळ्यांनी मिळून मिरवणूक काढली. अण्णाभाऊ साठे जयंती सगळे मित्र आले, सगळ्यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. त्यांच्याकरता सगळ्यांचे आभार मानतो. दरवर्षीप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज शौर्य प्रतिष्ठान व वक्रतुंड प्रतिष्ठान यांच्यातर्फे आज आमच्या भागातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. त्यांचे प्रमुख आमचे तन्वीरभाई रंगरेज हे होते आणि त्यांचे जे मंडळाचे सभासद मुलं या सर्वांनी भव्य दिव्य मिरवणूक काढायचं ठरवलं. त्यानुसार आज आमच्या भागातून ती मिरवणूक काढण्यात आली. त्याप्रमाणे आज आम्हाला आमचे नगराध्यक्ष नगरपालिकेचेही त्यांनी सहकार्य केले. तसेच आमचे कोपरगाव पोलीस स्टेशनचे शिंदे साहेब. योगे डोके, सी24 तास, कोपरगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. मंचर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक या ठिकाणी 8 लाखांचा 51 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे तर एक जण फरार झालाय. काठापूर बुद्रुक या ठिकाणी शेतामध्ये असणाऱ्या कांद्याच्या वखारीमध्ये गांजा असल्याची खबर मिळताच मंचर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 51 किलो 190 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय. त्याची मार्केटमध्ये 8,23,360 रुपये इतकी किंमत आहे. मंचर पोलीस स्टेशनची ही पहिलीच सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी श्रीहरी महादू वळसे याला अटक करण्यात आली आहे तर प्रवीण अनंता शेटे हा घटनास्थळावरून फरार झालाय. ही कारवाई मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप, पोलीस हवालदार जगताप यांच्या पथकाने केली आहे.
चंद्रकांत कांबळे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकारी मंचर पोलीस स्टेशनमध्ये रुजू झाल्यापासून अनेक गैरप्रकारांना आळा बसला होता. मात्र त्यांच्या बढतीमुळे मंचर पोलीस स्टेशनला पुन्हा असा कर्तव्यदक्ष अधिकारी मिळावा अशी अपेक्षा सर्वसामान्यांनी व्यक्त केली आहे. दिनांक 31/7/2017 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप स्थानिक गुन्हे शाखा यांना माहिती मिळाली होती की काठापूर बुद्रुक या ठिकाणी एका इसमाकडे गांजा ठेवलेला आहे. त्याप्रमाणे ते पोलिसला आले आणि आम्हाला ती हकीकत सांगितली. त्याबाबत SDPO यांना कळवले आणि त्यांची परवानगी घेऊन आम्ही सायंकाळी तिथे निघालो आणि पंचासमक्ष जाऊन आम्ही तिथे रेड केली असता गावातील आरोपी हा तिथे शेतातच होता. त्याला विचारलं असता त्यानं आपलं वखार जी आहे कांदा ठेवायची त्या वखारीमध्ये 51 किलो गांजा ठेवला होता. त्याची किंमत अंदाजे 8,20,000 रुपये किंमत होते. तो गांजा 2 पंचासमक्ष पंचनामा करून जप्त करण्यात आलेला आहे आणि आरोपी अटक करण्यात आलेला आहे. दुसरा आरोपी जो त्याच्याबरोबरचा होता तो पळून गेलेला आहे आणि इतर कोण आरोपी कुठून माल आणला याच्यावरचा तपास सुरू आहे. दिनेश बानखेले, C24 तास, मंचर. राखी पौर्णिमा हा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. यानिमित्त शहरातील बाजारपेठा रंगीबेरंगी राख्यांनी फुलून गेल्यात. तर छोट्या मुलांसाठी कार्टूनच्या राख्यांची आकर्षक रेंजही मार्केटमध्ये दाखल झाली आहे. राखी पौर्णिमेच्या निमित्तानं विविध प्रकारच्या राख्यांनी बाजारपेठा फुलल्यात. रक्षाबंधन जवळ आल्यानं शहराच्या मध्यवर्ती परिसरामध्ये आणि प्रमुख बाजारपेठांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा राख्यांचे छोटे मोठे स्टॉल उभारण्यात आलेत. नागरिक देखील आवडीप्रमाणे राखी खरेदी करण्यासाठी आता गर्दी करू लागलेत. बाजारपेठेमध्ये सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या दिसून येत आहेत. गोल्डन झालर असलेल्या राख्या, मणी, मोती, रंगीबेरंगी डायमंड डिझाईन असलेली राखी, स्वास्तिक, गणपती, ओम, रुद्राक्ष लावलेल्या राख्या बाजारामध्ये दाखल झाल्यात. अलीकडे गोंड्यांची राखी फारशी चालत नाहीये, पण काही दुकानदारांकडे चमकीचा कागद लावलेल्या मध्यम आकाराचे तसेच छोटे गोंडे उपलब्ध आहेत. देवाला बांधायची राखी म्हणजे देवगोंडा, ही राखीही बाजारामध्ये उपलब्ध आहे. मारवाडी समाजामध्ये महिलांना बांधली जाणारी लुंबा ही राखी 20 ते 60 रुपयापर्यंत आहे. काही वर्षांपूर्वीच्या चंदेरी सोनेरी चमकीचे कागद, प्लॅस्टिकची फुलं, रंगीत स्पंज गुंफलेल्या मोठ्या राख्या बाजारामध्ये दिसेनाशा झाल्यात. 5 रुपयांपासून 300 रुपयापर्यंतच्या राख्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा राख्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. बच्चे कंपनीसाठी कार्टूनची छबी असलेल्या आणि खेळणे असलेल्या राख्या उपलब्ध झाल्यात. तसेच विविध पोजमधले छोटा भीम, मोटू पतलू बाहुबली, भीम अँड बालगणेश, भीम अँड फ्रेंड्स, टॉम अँड जेरी, अँग्री बर्ड, डोरेमॉन, टेडी या कार्टून असलेल्या राख्यांना यंदा जास्त मागणी आहे. GSTचा परिणाम राखी खरेदीवर झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. मात्र विक्रीवर काहीही परिणाम झाल्याचं दिसत नाहीये. मी गेल्या 8 वर्षापासून हा व्यवसाय करतोय, पण आता मागच्या तुलनेपेक्षा यावेळेस म्हणजे GSTमुळे आम्हाला इथं काही त्रास नाही आहे, पण ज्यावेळेस खरेदी करताना आम्हाला तिथं थोडा त्रास झाला. पण राखेवर काही परिणाम नाही आहे. राखेचं रेट आहे तोच आहे, थोडंफार आहे, पण गिराईकावर काही एवढा परिणाम नाही आहे. पण आता गिराईक अगोदर थोडं स्लो होतं, आता काय 7-8 दिवस राहिले, त्याच्यामुळे गिराईक आता व्यवस्थित चालू आहे आणि गिराईकावर काही परिणाम नाही आहे. किती प्रकारच्या राखी आता आपल्याकडं मोती राखी आहे, स्टोन राखी आहे, परत लटकन आहे, लुंबा राखी असते राजस्थानी. परत आता जास्त क्रेज म्हणलं तर आता लहान मुलांचीच कंपनी जास्त असते. तसं तर राख्या भरपूर चालतात, पण आता लहान मुलांचं आपलं कार्टून राखी, कार्टूनमध्ये म्युझिकल राखी, लाईट राखी, त्याच्यामध्ये क्रेज आता मोटू पतलू, छोटा भीम, डोरोमेन वगैरे याची जास्त क्रेज असते. आणि राख्यामध्ये जे आहेत त्याच्यात जास्त करून आता लेडीजला आकर्षण स्टोन राखीवर जास्त भर पडला आहे. तसं आपण मोती राखी, जुन्या राख्यासुद्धा ठेवतो, पण आता ते कसं आता काळांतराने थोडं कमी होत चाललं आहे. आता सध्या कसं स्टोन राखीवर जास्त भर आहे. स्टोन राखीमध्ये आपल्याकडं 5 रुपयापासून तर 250-300पर्यंत आपल्याकडं व्हरायटी आहेत. त्यामुळं कसं आहे गिरायकाचं काही परिणाम नाही आहे, कारण सण उत्सव हे होतच राहतात. त्याच्यामुळं कसं आहे एवढा काही त्रास वाटत नाही.
वृत्तसंचार विभाग C24 तास अहमदनगर. पाथर्डीमध्ये पालिकेमधील विविध विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी करून सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ बोरुडे यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. विविध सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शवलाय. पाथर्डीमध्ये पालिकेतील विविध विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ बोरुडे यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. या प्रश्नांचा दीर्घकाळ पाठपुरावा करूनही भ्रष्टाचाराला पाठीशी घातलं जात आहे अशी तक्रार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या निदर्शनाला आणून देऊन सोमनाथ बोरुडे यांनी अण्णा हजारे यांचा आशीर्वाद घेतलाय. आंदोलनावरती ठाम राहण्याची निर्णायक भूमिका बोरुडेंनी घेतली आहे. दरम्यान आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष किसन आव्हाड, मोहोज देवडे ग्रामपंचायतचे सरपंच गणेश चितळकर, RPAचे शहराध्यक्ष संजय शिरसाट यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी बोरुडेंच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय. सन 2015 ते 2017 पर्यंत पालिकेनं भूमिगत गटारे काम, रस्ते यामध्ये मोठा भ्रष्टाचार केलाय. या भ्रष्टाचाराच्या प्रकाराची चौकशी व्हावी म्हणून सोमनाथ पाटील बोरुडे हे आंदोलन करतायत. या प्रकाराची एकदा चौकशी होऊन दोषींवरती योग्य ती कारवाई व्हावी अशी अपेक्षा बोरुडेंची आहे. 1 ऑगस्टपासून बोरुडे यांनी हे आंदोलन सुरू केलंय. त्यांच्या आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे. माझी मागणी अशी आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे. मोबाईल क्रमांक 97 63 48 0415. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. अकोले तालुक्यातील मेहेंदोरी परिसरातील महिला आक्रमक झाल्यात. इंदोरी आणि रुंभोंडी या परिसरामध्ये अविरतपणे सुरू असलेल्या दारू अड्ड्यांची या महिला आणि काही युवकांनी झडती घेतली आहे. या ठिकाणचा मुद्देमाल त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केलाय. दरम्यान अकोले पोलिसांनी घटनेची दखल घेऊन दारू विक्रेत्यांना अटक केली आहे. अकोले तालुक्यातील मेहेंदोरी परिसरातील महिलांनी रणरागिणींचा अवतार धारण केला. इंदोरी आणि रुंभोंडी गावामधील दारू अड्डे त्यांनी उद्ध्वस्त केलेत. अनेक दिवसांपासून या गावांमध्ये दारू अड्डे राजरोसपणे सुरू होते. इंदोरी आणि रुंभोंडी इथे मिळणाऱ्या दारूमुळे परिसरातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जातोय. दारूबंदीच्या काळामध्ये ही दारू मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे शेजारील आसपासच्या गावामधील लोक या इंदोरी आणि रुंभोंडी परिसरामध्ये येत आहेत. याचा त्रास महिला आणि युवक वर्गाला होतोय. अखेर महिला आणि युवकांनी आपली वज्रमूठ आवळत प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन दारू विक्री होत असलेल्या ठिकाणांची झडती घेतली आहे. या ठिकाणचा मुद्देमाल हस्तगत करून पोलीस यंत्रणेच्या स्वाधीन करण्यात आलाय. यापुढे दारू विक्री केल्यास आक्रमकपणे दारू विक्रेत्यांना उत्तर दिलं जाईल असं यावेळी सांगण्यात आलंय.
यावेळी पोलीस स्टेशन अकोलेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने या घटनेची दखल घेतली आणि दारू विक्रेत्यांना अटक केली आहे. मात्र सगळीकडे दारूबंदी असताना खेडोपाडी दारू कशी मिळते असा प्रश्न उपस्थित होतोय. आम्ही मेंदुरी गावातल्या स्त्रियांनी एक निर्णय केला की दारूबंदी झालीच पाहिजे, दारूबंदी करायची. आणि आम्ही सगळ्यांनी एकवट करून सगळ्यांनी आज सकाळी 9 वाजता या दारूच्या धाब्यावर येऊन आम्ही दारूच्या बाटल्या फोडून आणि आम्ही असंच परत करीत राहणार आहे. आणि जर आंदोलन परत करीत राहणार आहे तर ही दारूबंदी झाली नाही ना, आम्हाला आमचे नवरे किती मारित हे आम्हाला माहिती, आमच्या पोरांना किती त्रास आहे हे आम्हाला माहिती. आम्ही येळमाळा कष्ट करतो हे आमच्या, संध्याकाळी त्यांचा त्रास काढायचा हे आम्हाला माहिती. कसं काढितो आम्ही एक दिवस कठीतो या दारूतून आम्ही. तेव्हा तुमच्या मनावर दारू कधी सोडायची आणि हे करायचं ते तुमच्या मनावर. त्यामुळे आता पोलीस प्रशासनानं याविषयी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. सचिन खरात, C24 तास, अकोले. अहमदनगर शहरामधील पाईपलाईन रोडवरील एका बियर बार समोर एका मद्यपीचा मृतदेह सकाळी आढळून आलाय. अरुण गायकवाड असं मृत व्यक्तीचं नाव आहे. दरम्यान या घटनेचा पोलीस तपास सुरू आहे. अहमदनगर शहरामधील पाईपलाईन रोडवरील एका बियर बार समोरच एका मद्यपीचा मृतदेह सकाळी आढळून आलाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली. अरुण साहेबराव गायकवाड असं या 45 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तो निवृत्त पोलीस निरीक्षकाचा मुलगा आहे. तो रात्री पाईपलाईन रस्त्यावरील बियर बारमध्ये भरपूर मद्य प्यायला होता. त्यानंतर तो हॉटेलच्या गेटच्या बाहेरच झोपी गेला. सकाळी तो मृत अवस्थेमध्ये आढळल्यानंतर तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर अनेक जखमा आहेत. त्यामुळे त्याचा घातपात झालाय की त्याच्यावरती मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस स्टेशनला साधारणतः 7:15 दरम्यान फोन आला. विश्राम चौकामध्ये सागर हॉटेलच्या समोर एक पुरुष जातीची बॉडी पडलेली आहे. आणि तात्काळ या ठिकाणाला आल्यानंतर बॉडीची पाहणी केल्यानंतर आम्हाला चेहऱ्यावरती पूर्ण असं त्या ठिकाणाला असं चावलेलं दिसलं आहे. चेहऱ्यावरती त्याच्यातले जखमा दिसल्या आणि शेजारी तिच्या फुटप्रिंट्स पण आहेत त्या जनावरांच्या. तर ते पाहता आम्ही पहिला करण्यासाठी बॉडी कोणाची आहे याची माहिती घेतली. माहिती घेता सदरची बॉडी ही अरुण साहेबराव गायकवाड हा पाईपलाईन रोडलाच राहतो याची असल्याचं समजलं. त्याबाबत चौकशी केली असता सदरचा इसम रात्री 7:30पासून ते दारू प्यायला आलेला होता. दारू प्यायला आल्यानंतर त्या सागर हॉटेलच्या याच्यामध्ये त्याला जास्त दारू पिऊन त्यांनी बाहेर आणून त्याला सोडला अशी आम्हाला त्याच्यामध्ये माहिती प्राप्त झालेली आहे. आता बॉडीच्या ठिकाणाला माननीय शिंदे साहेब, कदम मॅडम आणि स्वतः इथे सकाळपासून फॉरेन्सिकवाले इकडे या ठिकाणी बोलवले, डॉग स्क्वॉड या ठिकाणी बोलवून दिले. अशा पद्धतीनं तपास चालू आहे. पुढे त्याच्यामध्ये नेमका मृत्यू कशामुळे आला त्या अरुणला त्याचा आम्ही सखोल चौकशी करून तपास करतो. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. पुण्यामधील हडपसरमधील अनेक ठिकाणी सततच्या पावसामुळे घाणीचे साम्राज्य पसरले. त्यातून डासांची उत्पत्ती होऊन साथीच्या रोगांची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. पालिका मात्र यावर काहीही उपाययोजना करत नाहीये. त्यामुळे ससानेनगर नागरी कृती समितीच्या वतीनं हडपसर सहाय्यक आयुक्तांना लेखी निवेदन देण्यात आलंय. पुण्यातील हडपसरमधील काळेपडळ, ससानेनगर, महम्मदवाडी, सातववाडी, गोंधळेनगर या भागामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झालंय. साचलेल्या पाण्यामुळे डासांचे उत्पादन केंद्र निर्माण होऊन डेंग्यू, मलेरिया या रोगांची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. हडपसर भागातील नागरिकांचं आरोग्य त्यामुळे धोक्यात आलंय. असे असताना पुणे महापालिका प्रशासनानं काहीच उपाययोजना केलेली पाहायला मिळत नाहीये. या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन ससानेनगर नागरी कृती समितीनं हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालय कीटक प्रतिबंध विभागाकडे संपर्क साधून अधिकाऱ्यांकडे विचारणा केली आहे. तसेच धूर फवारणी आणि डास उत्पादन केंद्र नष्ट होण्याची मागणी केली आहे. पण पालिकेचे अधिकारी फक्त तोंडी आश्वासन देत आहेत, मात्र कारवाई करत नाहीयेत. महापालिका नागरिकांकडून विविध प्रकारचे कर वसूल करते, पण नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सक्षम उपाययोजना मात्र राबवल्या जात नाहीयेत. यावरून पालिकेचे अधिकारी किती गंभीर आहेत हे दिसून येतं. पालिका अधिकारी बांदल यांनी सांगितलं की आमच्याकडे कामगार संख्या कमी आहे, तरी हडपसर भागातील नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावं.
तसेच डेंग्यू तसेच विविध रोगांवरती शाळेमध्ये कार्यशाळा राबवू असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे. हडपसर सहाय्यक आयुक्त संध्या गागरे यांना लेखी निवेदन देऊन संपूर्ण हडपसर भागामध्ये धूर फवारणी करावी आणि संभाव्य साथीच्या रोगांचा धोका टाळावा अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. जर यावरती तातडीनं उपाययोजना केली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळीकडेच कचऱ्याचं साम्राज्य तयार झालेलं आहे. प्रभाग समितीच्या मीटिंगमध्ये सुद्धा याच्यावरती वारंवार आवाज उठून पुणे महानगरपालिकेशी वारंवार चर्चा करूनही प्रशासनाकडनं मॅनपॉवर आणि त्याला लागणारं निधी उपलब्ध केलं जात नाही. त्याच्यामुळे सफाई कामगारांची संख्या हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयामध्ये खूप कमी आहे. तसेच डेंग्यूचे पेशंट वाढले, त्यासाठी आम्ही वाढीव कर्मचाऱ्यांची मागणी केली होती, परंतु 10च कर्मचारी आहेत आणि जर परिसर पाहिला तर मुंबईपासून गोंधळ्यापर्यंत कर्मचाऱ्यांना काम करावं लागतं. त्यामुळे अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे डेंग्यूच्या बाबतीतली औषध फवारणी असेल, त्याच्यातला सर्वे असेल, करायला यंत्रणा उपलब्ध होत नाही. याच्यावरती मनपाच्या आयुक्तांना सुद्धा भेटून प्रत्यक्ष निवेदन दिलेलं आहे, मागणी केलेली आहे, परंतु बजेटच कमी असल्यामुळे ही कामं प्रलंबित होत आहेत. परिणामी हडपसरकरांचं आणि पुणेकरांचं आरोग्य धोक्यात येत चाललेलं आहे आणि त्याच्यावरती कळस म्हणजे पुण्याच्या आरोग्य प्रमुखपदी गेली कित्येक वर्ष पद भरलेलंच नाही आहे. त्यामुळे राज्य शासनाला किंवा सत्ताधाऱ्यांना पुण्यातील लोकांच्या आरोग्याशी काही देणं घेणं नाही असं एकंदर दिसत आहे. आम्ही त्यासाठी पाठपुरावा करतो आहे की आरोग्य प्रमुख भरा. सहाय्यक आरोग्य प्रमुख 5 पदं आहेत आपल्या पुण्यामध्ये, परंतु तीही भरली जात नाहीत. उपआरोग्य प्रमुखाची 3 पदं आहेत. अशी 9 पदं जरी आहेत, 9 पदांमध्ये फक्त आता 2च व्यक्ती काम करत आहेत, त्यांना अतिरिक्त भार दिला जातो. त्याच्यामुळं त्यांच्याकडनं कामाची अपेक्षा ठेवणं म्हणजे एक प्रकारचं दिव्यच आहे. याने घेऊन डेंग्यू आणि मलेरियाच्या आणि जे साथीचे रोग आता पसरत आहेत त्याच्यावरती प्रभावी उपाययोजना करणं गरजेचं आहे. राहणार ससाने नगर. आत्ता जी आपण परिस्थिती पाहिली, ही परिस्थिती लांब कुठली नसून ही ससाने नगर हडपसर या विभागातली. आणि आता आपण जे लोकेशन पाहिलं ते लोकेशन साने गुरुजी माध्यमिक विद्यालय जे आपल्या काळेपड्या रोडवरती आहे तिथलं आहे. इथे हे सांगण्याचं एक तात्पर्य म्हणजे इथे आता एवढ्या पावसामुळे एवढी दुर्गंधी झालेली, एवढे पाण्याचे डबके साचलेले की याचा प्रादुर्भाव एवढा झालेला आहे की आपण इथे बघू शकता की ते डेंग्यूच्या आळ्या किंवा डेंग्यूचे मच्छर इथून प्रसार सुरू झालेला आहे. तर सांगण्याचं फक्त एवढंच तात्पर्य की आपण आम्ही वारंवार महानगरपालिकेमध्ये ॲप्लिकेशन देऊन सुद्धा याच्याकडे काय त्यांनी आमच्याकडे काही लक्ष दिलेलं नाही. याचा दुष्परिणाम म्हणजे हे बघा, तुम्ही इकडे बाजूला पाहतात, तुम्ही पाहिलेच की इथे डबकी साचले, जे अगोदर राडा टाकलेला आहे, कचरा टाकलेला आहे, त्याच कचऱ्यावरती आता हा पावसाळा सुरू झाल्यामुळे इथं पावसाचं पाणी पडून याचा दुर्गंध सुटलेला आहे. दुर्गंध सुटल्यामुळे आता इथे रोग सुरू झालेले आहेत. काही प्रमाणात डेंग्यूची साथसुद्धा झालेली आहेत. या डेंग्यूच्या साथीमुळे आज आपल्या परिसरातील 2 ते 3 पेशंट सध्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. तर माझी एवढीच विनंती आहे की महानगरपालिकेने याची गंभीरपणे दखल घ्यावी आणि काय आहे त्याचा ताबडतोबपणे निकाल लावून योग्य ते कीटकनाशकाची फवारणी करून द्यावी. पुणे महानगरच्या वतीने हडपसर कीटक प्रतिबंधक, कोंडवा, मुंडवा, हडपसर, सय्यदनगर, ससादनगर, काळेबावराटे नगर नागरिकांना असं आव्हान आहे की प्रत्येक घरात प्रत्येक माणसाने आपला टेरेस, फ्रीज, कूलर किंवा की आजूबाजूच्या परिसरात पाणी साठवून देण्याचं आवाहन करतो आहे की त्यांनी पाणी साठवून देऊ नये किंवा पाणी साठलं त्या ठिकाणी निघण्यासारखी परिस्थितीसुद्धा आम्हाला फोन करावा हडपसर क्षेत्रीय कार्यालयाला, आणि तो फोन केल्यानंतर आम्ही त्याच्यात औषधाची कारवाई करून नष्ट करून टाकू आपण ते. अशा पद्धतीने नागरिकांनी सहकार्य करावं किंवा पुढं कार्यक्रम धरावा डेंग्यू मलेरियाचा, त्या ठिकाणी आम्ही येऊन आव्हान करू शकतो. अशा पद्धतीने हे डेंग्यू मलेरियाचं आपण नियोजन होईल आणि आपल्या हडपसरच्या वतीने ह्या गोष्टी आटोक्यात राहतील. नुसतं मी करून होणार नाही, तुम्ही करून होणार नाही, तर आपल्या सगळ्यांचं सहकार्याने होणार आहे. आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून जर आपण सहकार्य केलं, मग शाळा असतील, भंगारची दुकानं असतील, पुढं सरकारी कार्यालय असतील, ह्या सगळ्या ठिकाणी भंगार पडलेलं असतं. भंगारच्या ठिकाणी ते पुढं जर त्याची सुविधा करावं, प्लास्टिकचा कागद टाकावं, अशा दृष्टिकोनातून जर आपण सगळ्यांनी सहकार्य केलं, सरकारी
कार्यालय किंवा कॉर्पोरेशन जे कार्यालय किंवा कॉर्पोरेशन शाळा, खाजगी शाळा, तर सगळ्या शाळांना आव्हान आहे अशा पद्धतीने डेंग्यू मलेरियाची साथ आहे, 2 महिने नागरिकांनी मला सहकार्य करावं एवढी माझी भूमिका आहे. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. ब्राह्मणवाडा येथे दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार, तहसीलदारांना दिलं निवेदन. राहुरी शहरातील डॉक्टर गागरे यांची गेल्या अनेक वर्षांपासून अविरत रुग्णसेवा सुरू, रुग्णांना मिळणार योग्य दरात उपचार. मंचर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, 8 लाखांचा 51 किलो वजनाचा गांजा जप्त. आणि अकोल्यातील मेहेंदुरी परिसरामधील महिला आक्रमक, दारू अड्ड्यांची झडती घेऊन मुद्देमाल केला पोलिसांच्या स्वाधीन. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त.